BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5वा. राधे कृष्ण. शापामुळे सरडा झालेल्या नृगराजाचा श्रीकृष्णाने उद्धार केला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी गुरुराया. मोरेश्वर महाराजाया. नमन तुमची पाया. करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका. मनी धरेला जो आमका तो सिद्धी नेई का दयानिधी. एका आता श्रोतेजन कथा हे पुण्य पावन. जे एकता वैकुंठ भुवन. लक्ष्मीनारायण संवाद. श्लोक. श्री विष्णुर्वाच एकदोपवनं देवी जगमर्यु कुमारकाः विहर्तु साम प्रद्युम्न चारु भानु गदादयः क्रीडित्वा सुचिरं कालं विरचितं पिपांसितः जलं निरुद्धुके कूपें दर्दशुकु अद्भुतं कृकलासं गिरिनिभं वीक्षं विस्मितमानसाः तच्चरणधरणे यत्नं चक्रुस्ते कृपायंताः. टीका. ऐका हो श्रोते सर्व, ब्राह्मणांचे महात्म्य अपूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व. आताही अपूर्व आकर्णिजे. श्री विष्णू स्वयापन लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण. त्याची ऐका सावधान करुणी मन एकाग्रपै. एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळता प्रवेशले दूर एका अरण्या माझी ते एका. तव तेथे खेळता चेंडू उसळला. तो जाऊन एका कुपा माझी पडला. तव तेथे पातला अभ्रक मिळा. पाहती कुपा लागिते. तेथे आश्चर्य देखिले नैनी. तया कुपा माझी तचने कृकलास देखिला दयांनी. कृकलाश म्हणे सरडतो. तो शरड पर्वतायसा कांती सुवर्णमय सहसा म्हणती आजवरी सरडैसा न देखुनी निज दृष्टी. मग समग्र मिळून एके ठाई प्रवर्तक झाले. त्याचे डोई सर्व मिळून ते समयी कर्षिते झाले तयाते. चर्मबंधने बांधला दृढ. तव तो बोलता झाला सरड. हे मूल सर्व ही मूढ. तुम्हा माझी प्रौढ तो कवन. मनुष्यवाणी तो बोले पाही. आश्चर्य करू लागले सर्वही. मग साम प्रद्युम्न ते समयी बोलते झाले तया ते. म्हणती चतुरपणे बोलशी भाषा तरी तू आहेस कवन महापुरुषा. तुझी तव भव्या ऐशी दशा कारण काय निवेदी. मग तो सरळ ते काळी पाही वता झाला तया ते देही. म्हणे मूल हो एका सर्वही पूर्वकथन पाझे हे. पूर्वी मी नृग राजेंद्र देख इक्ष्वाकुंशी असे एक. राज्यभार चालवे विवेक धर्म न्याय प्रतापी. दान करतसे अपार अमित माझा करभार. वैसा सुवर्णमय साचार देखुनी सुरवर मानवती. ऐसे असता एके काळी मलमासाच्या पर्व काळी पाचारून विप्रमंडळी गोदाने तो तसे सलक्षणी सलंकारयुक्त सहस्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिसजे वृत्तांत वर्तला तो अवधारा. एका ब्राह्मणाते धेनू दिधली दान. तव ते कळपात आली पळून. दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थ. मी संकल्पयुक्त पाही दान दिधले ते समयी. ब्राह्मण घेऊन आता स्वगृही पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर. त्या ते धेनू ओळखली. म्हणे मज हे काल दान दिधली. एरू म्हणे राया आताची दिधली. मज लागुनी स्वामिया. मी तो न देई तुम्हा ते. एरू जाऊन न देई त्या ते. कलह मांडला उभयतांते. आले धावत मज लागे. मग मी समजावे दोघांते. नेणून अपराध घडला माते. म्हणे हिचेनी पालटे तुम्हा ते. धेनू देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजाविता. तव ते नायक ते उभयता. मग सहस्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध झालो. एका धेनूचे पालटे सहस्र द्यावया नेटे. सिद्ध झालो से हटे. परी नायक ते उभयता. मज ते सांगती शास्त्र आधार. संकल्पबद्ध झाला तो द्विजवर. तया पालटे अन्य विचार. तरी पाप अघोर ते असे. गोभिक्रिया समान जाण. पाप घडे हो देणे दारुण. म्हणून शापिले मज लागून. कृकलास होई पापिष्ठा. विनाकारण हा शाप त्यांनी दिदला हो मज लागुनी. मग प्रार्थिता झालो मधुरवाणी. मग उशापवाणी बोलिलो. कृष्णकुमाराची दृष्टी पडता ते उद्धार होय तुझे नृपनाथा. तुझी प्रसंग जाण आता. सिद्ध निरुता पातलासे. पुढे कालांतरी करून देह झाला विसर्जन. यमदूत येऊनी जाण. नेले मज लागून यमलोका. यमाने माझा सत्कार केला तेथे अति आदर. विप्रशा परमदुर्धर गाठीशी असे माझे पै. त्यायोगे करुणी जाण. मज बोले सूर्यनंदन तू नृपपुण्य पावन. परी विप्रवचन न चुके. या लागे नृपवर्या पाही. मज भोगुने लागे सरड देही. म्हणून प्राप्त झाले ती ये समयी. तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे. कृष्ण दर्शन मज करवावे. जाऊन तया ते निवेदावे. वृत्तांत माझा हा. ऐकून त्याचे उत्तर धावत गेली. कृष्णकुमार करून देवतांते नमस्कार समाचार सांगितला. वृत्तांत एकदाचे देवे धावे घेतली यदू पुंगवे. दर्शन होताची रमाधवे. उद्धार केला तत्काळी पाहुनी. आज स्वदेहाशी नृगराज प्रवर्तला स्तुतीशी. हे जनार्दन ऋषिकेशी तोडी पाशाशी माझ्या. हे केशव मधुमूर संहारणा. हे कृष्ण विष्णू जनार्दना. जगपाळका दिनोद्धारणा. नारायणा दयानिधे. औलुकिता कृपा नैनी. पूर्वदेह आठवला म्हणे. दर्शन झाले मज लागुनी. पूर्व पुण्य करून स्वामिया. श्लोक. देव देव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम नारायण ऋषिकेश पुण्य श्लोक अच्युत. ऐसी तुती करिता राव संतोषी बोले रमाधव. तुवा आचरलासी व्रत.
प्रभावो म्हणून पाहावे देह भेटी या लागी केले कर्म जे ते वाया जाई नाशी नृपवर्या आणि ब्राह्मण पूजनाची चर्या ती या समयी फळलीशे मग पाचारून समग्र कुमर तया प्रति बोले शारंग धर म्हणे अन्याय केवता नृपवर कहर केवढा झाला या लागी ब्राह्मणा ते जे भिवून करते त्याचे पूजन स्तवन सद्भावे घाली तिचे भोजन तरी मी जनार्दन संतुष्टे रण उत्साह क्षत्रियांशी तृण उत्साह धेनूशी आमंत्रण उत्साह ब्राह्मणांशी कृपणाशी धन उत्साह म्हणून ब्राह्मण भोजनायसे साधनतो आणि कनसे म्हणून पूजावे सायाशे समयी अनासे अभ्यागत जरी शक्तीही नाही देवाशी आणि शक्तीही नाही दानाशी तरी नमन कीजे सद्भावनेशी तेने द्विजाशी संतोषी दुखी न घडे जरी अभ्यंग स्नान सत्कारी यासी तो वेचावे न लागे पदरी असली या मुष्टीभरी अर्पावे अहो या ब्राह्मणासाठी अवतार घे मी जगजेठी स्वये सोसी आटा आटी ब्राह्मणासाठी केवडी ब्राह्मणाचे लांछन पाही स्वये मी मिरवित हृदयी ब्राह्मणायसे देवत नाही भूमंडळा माझारी ऐशा परी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्ण यावपरी कथा अवलोकन श्रोतेजन परिशोधका मग तो नृग राजशिरोमणी दिव्य देह पाहून तेच शनी आरूढ झाला विमानी नमस्कारुनी हरिते श्लोक इत्युत्तातं परिक्रम्य पादों सपृष्टवा समालिना अनुज्ञातो विमान मरोहत पृष्ठान नृणा सद्भावी समागमो राजन कदाचिन्न फलो भवेत विमुक्तो नरकाद राजा नृग साधू समागमातात टीका या प्रकारे नृपवर पावता झाला उद्धार म्हणून धरामर अगोदर पूजावे पहा केवढा ग्रंथ भगवंते दिधलासे ब्राह्मणाधीनची प्राप्त देवते ब्राह्मणाधीनाते मंत्र पाहव्या भूमंडे विख्याती भगीरथी आणली भगीरथी ते जगाते संपूर्ण करीती परिसाधू धरती तयाते एकदा भागीरथी तटाकी स्नानकी जे समग्र लोकी तव नारते तेथे दुरून अवलोकी स्पर्श स्वलीला तव गंगा म्हणे मुनिवर्या दुरोणीचा अवलोकिया का स्पर्श न द्याजी पाया कराक्षाया कृपेची श्लोक सर्वे लोक निमज्जती साधू किन्नमिज्जते मात तत्तदर्शना मुक्ती पुनर्जन्म विद्यते टीका तव नारद म्हणे ते समय तुझं ऐसे पवित्र नाही तव दर्शनेची पाही मुक्ती होई प्राणिया मग स्नान केली असं फळ शाळन होय अंगाचे मळ पाप न उरे तिळभर राहे अचळ ब्रह्मभुवनी तव गंगा बोली मुनिराया जे मी आले हो या ठाया तेचा नेम वचन आठवर उदया माझे असे की जगाचे पापाचे शाळन ते तर होत असे माझे परी माझे पाप मोचन तुमचे जाण होत असे मग हास्य करुणी देव ऋषी मार्जन मज्जन केले तिशी प्रवेशता झाला भुवनाशी ब्रह्मलोकाशी मुनिरो ऐसे साधूचे महिमान गंगावरण तसे आपण म्हणून प्रार्थतो तुम्हा लागून पूजा साधूजना आदरी श्लोक साधूना दर्शन स्पर्श कीर्तनम स्मरणम तथा ब्रह्मस्थ न च हर्तव्यम यदिच्छसी परांगती टीका सामर्थ्य असून अंगी शक्तीनुसार न पूजिती जगी तरी तया ऐसा अभागी भुवन तरी नसेची संसार तरी माईक आयुष्य जाण क्षणिक जेथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे धन असली अपरिमित काही नयेची पै सांगत म्हणून की जे हिताहित हृदय श्री अनंत आठवणी श्लोक कृष्ण परिजनम गुह्य भगवान देवकी सुत ब्राह्मण देव धर्मात्मा राजन मनु शिक्षयन एवं विद्यान भगवान मुकुंद द्वार शौकशः पावन सर्व लोकांना विवेश निज मंदिर टीका ऐसा कथा भागर माधवे कथिला जो स्वभावे जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित तोची अर्थात बरवा तुम्हा निवेदिला श्रोती या सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पाहवा प्रत्यय इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पुराण पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित पंचपंथ्याय गुढ राधे कृष्ण.